नसणारच. हो, जाना तिला जाऊन सांगा ना. हे माझ्यापेक्षा तिने ऐकलेलं जास्त गरजेचं आहे. हो, जा ना. बोला बोला दिगुशेठ, बोला. आता काय उत्तर देतात ते बघूया. का? काय झालं बाबाजी? खबरदार, खबरदार, पुन्हा तुझ्या तोंडून बाबाजींचं नाव आलं तर. आओ पण हे तू बोलूच नकोस. एक चकार शब्द बोलू नकोस. खोटारडी असतो. माझी फसवणूक केलीस. अहो पण बाबाजी. बाबाजी तिथेच आहेत, काळ कोठडीत. त्यांची सबब सांगू नकोस. स्वतःची करणी त्यांच्यावर ढकलू नकोस. आणि मी एकट्याने नाही, आम्ही सगळ्यांनी पाहिले. बाबाची अत्यंत वाईट अवस्थेत या काळ कोठडीत खितपत पडले. आणि तू मला त्यांच्या विरुद्ध एक एक कथा रंगवून सांगत होतीस. त्यांचा आभास निर्माण केलास तू. आओ हो, असं काय बोलताय तुम्ही? आरशातून स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलत ना बाबाजींना? अगं तो भ्रम होता सकू, भ्रम. मला तुझं काही ऐकायचं नाही. अगं खोटारडी आहेस, पूर्ण खोटी आहेस तू. निरागस चेहरा करून बेमालूमपणे माझी फसवणूक करत आलीस तू. मी मूर्खासारखा तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवत आलो. हा घे तुझा आरसा. जशी तू खोटारडी आहेस ना, तसा हा तुझा आरसाही खोटारडा आहे. हो हो, पण ऐकून तरी घ्या ना माझं. आओ आओ आओ, ऐका ना. बघा बघा, तो दिगू तरा निघून सुद्धा गेला. अहो जाणारच. माणसाला राग आला की तो असा वागतोच. म्हणजे बायको काय सांगते आहे